कडक सुरक्षा, डोळ्यात तेल घालून ठेवून पहारा आणि देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा. परंतु या सगळ्याला फाटा देत गडचिरोलीत जे घडले त्यांनी संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेची झोप उडवली आहे. तुम्हाला वाटलं असेल नीट परीक्षेत फक्त पेपर फुटीचेच घोटाळे होतात, तर थांबा. कारण आता या घोटाळ्यात एंट्री झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची. ज्या सुरक्षेला ओलांडणं अशक्य मानलं जात होतं, त्या सुरक्षेला चक्क 2 विद्यार्थ्यांनी डिजिटल सुरंग लावली आहे. अंगावरचे कपडे आणि बूट तपासून आत सोडणाऱ्या यंत्रणेला चकवा देऊन हे विद्यार्थी परीक्षा केंद्रात चक्क मोबाईल घेऊन पोहोचले. एका बाजूला लाखो विद्यार्थी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून अभ्यासात गुंतलेले असताना, दुसरीकडे तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर होण्याचं स्वप्न हॅक केलं जाते. हा फक्त एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेशी खेळलेला जीव घेणा खेळ आहे. तर नेमका कसा झाला हा हायटेक कॉपीचा प्रकार? सुरक्षेला कशा प्रकारे चुकवून हे मोबाईल आत पोहोचले आणि आता त्या गुन्हेगार विद्यार्थ्यांचं काय होणार? तर चला, सध्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या या नीट AI स्कॅमचं संपूर्ण सत्य आपण उलगडणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, यावर्षी दिनांक 3 मे 2026 रोजी संपूर्ण देशभरात नीटची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील MBBS, BAMS, BHMS आणि BDS अशा विविध अभ्यासक्रमांचा सरकारी किंवा खाजगी कॉलेजमध्ये ऍडमिशन दिले जाते. मागील काही काळापासून विद्यार्थ्यांसह पालकांचा वैद्यकीय क्षेत्राकडे कल वाढला आहे. म्हणूनच या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून मोठी स्पर्धा पाहायला मिळते. परंतु संपूर्ण देशासाठी एवढी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या नीट परीक्षेत कॉपीचा गैरप्रकार घडून आला तर ऐकूनच आश्चर्य वाटतं ना. असाच काहीसा आश्चर्यकारक प्रकार घडलाय आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात. तर नेमकं झालं असं की गडचिरोली शहरातील धानोरा रस्त्यावरील शिवाजी महाविद्यालय येथे नीट परीक्षेचे केंद्र होते. या परीक्षा केंद्रात एकूण 360 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. परीक्षा सुरू असताना दुपारी 3:40च्या सुमारास वर्ग क्रमांक 6 मधील पर्यवेक्षक राजेश पाटील आणि राखी मुधावळकर यांना एका 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. विद्यार्थिनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागवीड येथील होती, जी गडचिरोली येथील या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आली होती. संशय वाटू लागल्यानंतर दोन्ही पर्यवेक्षकांनी विद्यार्थिनीचा सखोल तपास केला. त्यामध्ये तिच्याजवळ कपड्यांमध्ये लपवलेला मोबाईल आढळून आला. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने चालू वर्षाचा पेपर आपल्या कपड्यांमध्ये लपवला होता आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे मुख्य पान जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे परीक्षा केंद्रावरील तपासाला आणि सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत परीक्षेत मोबाईल वापरल्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. जरा थांबा, कारण याहून अधिक अशी दुसरी धक्कादायक घटना देखील गडचिरोली शहरातील गोकुळ नगरमधील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पडली. या परीक्षा केंद्रात आलेल्या एका 18 वर्षीय युवकाने चक्क हायटेक AI तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. दुपारी 2:27 सुमारास पर्यवेक्षक मनीष बानबले यांनी या विद्यार्थ्याला मोबाईलसह रंगेहात पकडले. परीक्षा संपल्यानंतर या मोबाईलची तपासणी करण्यात आली. मोबाईलच्या गॅलरीमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळत आले. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न AI ला पाठवत त्याद्वारे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हे मोबाईलमधील चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. मोबाईल टेक्नॉलॉजीच्या या आश्चर्यकारक वापरामुळे पोलीस प्रशासन देखील थक्क झाले आहे. परंतु नेमका प्रश्न पडतो की ज्या नीट परीक्षेसाठी आता जाताना चप्पल, दागिने, केसाच्या पिना अशा साधारण वस्तूंना देखील मनाई असते, हे विद्यार्थी एवढी कडक सुरक्षा भेदून मोबाईल सोबत आत कसे घेऊन गेले? आता या प्रकरणावर संपूर्ण देशभरातून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे संबंधित केंद्र प्रमुख आणि तपासणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गडचिरोलीत घडलेल्या या दोन्ही प्रकरणांमध्ये केंद्र प्रमुख राजकुमार नंदा गवळी आणि अरुण मलुगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवर गडचिरोली पोलिसांनी 2 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. परीक्षा केंद्रावरून जप्त केलेले मोबाईल आणि त्या संबंधीचे CCTV फुटेज पोलिसांकडे ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात 2 विद्यार्थ्यांसह पेपर फुटीचे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. आता या प्रकरणातील पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करत आहेत.
म्हणून आता या प्रकरणात आणखी कोणती नवीन खुलासे होतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु मित्रांनो, नीट परीक्षेत याआधी देखील अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. 2024 या वर्षी झालेला नीट घोटाळा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात गाजला होता. पण अशा प्रकारे देशातील एका सर्वात कठीण आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत AI तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर पहिल्यांदाच दिसून आला. तर यामुळे येणाऱ्या काळात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी विचार करावा लागू शकतो. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती गडचिरोली परीक्षा केंद्रावर घडलेल्या धक्कादायक प्रकाराची. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? नेमका कोणत्या कारणामुळे नीट सारख्या परीक्षेत देखील कॉपीचे प्रकार समोर येत आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.